फाटे साहेब, सध्याला विधान परिषदेची निवडणूक सध्या चालू आहे. या विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत जे शरद पवार गटावरती निवडून आले, त्यांच्या तिकिटावर निवडून आले, ते देखील आमदार त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. आपण सोलापूरमध्ये चित्र बघतोय, त्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमची? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. कधीही असं झालं नाही की आज जनता इतके अवघड झालंय की भाजप नको म्हणून नगरसेवक निवडून दिली, भाजप नको म्हणून जिल्हा परिषद सदस्य निवडून दिली, आणि भाजप नको म्हणून जे आमदार आम्ही निवडून दिली ती सगळेच गडी आता भाजपमध्ये गेले ते. त्यामुळे खऱ्या अर्थानं सामान्य मतदाराचा आणि सामान्य जनतेचा विश्वासघात ह्या लोकांनी केलेला आहे. आणि आज ज्या पवार साहेबांनी तुम्हाला निवडून आणलं त्या पवार साहेबांना आज तुम्ही एकटं टाकताय. ज्या मोहिते पाटलांनी तुम्हाला निवडून आणलं त्या मोहिते पाटलांना तुम्ही एकटं टाकताय आणि वर्ण आणखी उद्धट भाषा बोलताय. म्हणजे खऱ्या अर्थानं आज काम झालं की हो लांब अशा पद्धतीनं यांचा कार्यक्रम चालू आहे. आज जनतेनं कोणाकडे बघायचं? आज विरोधकच राहिला नाही. आज शेतकरी एवढ्या वाईट संकटात आहे, त्याच्या पाठीशी उभा राहायचं सोडलं. सामान्य एवढा महागाईने होळपळायला लागलाय, त्याच्या विरोधात आवाज उठवायचं सोडलं. आणि ही जर भाजपच्या मांडी लावून बसली तर खऱ्या अर्थानं सामान्य माणसानं बघायचं कोणाकडे. म्हणून भविष्य काळामध्ये अशी लोक ही खड्यासारखी बाजूला निघली पाहिजे. कारण या लोकांनी राजकारण नासवले. सगळ्या अगदी पैसा दिला की काही खरेदी करता येते असं भाजपला वाटतंय. आणि ही लोक सुद्धा पैशाला बळी पडायला लागली. आमदाराला 4-4 कोटी द्यायचं, या नगरसेवक आणि जिल्हा परिषद वाल्याला 25-25 दिलं की सगळी मत आपली आहे ती. अशा पद्धतीची भूमिका या पालकमंत्र्यांनी इथं मांडली. पालकमंत्र्याचं काम काय असतंय? या तालुक्यामध्ये 8 दिवसाला आढावा घ्यायचा आणि जी समस्या आहे, जी अडचणी आहे ती वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांसमोर मांडायच्या आणि ती सोडवून घ्यायच्या. ही काम पालकमंत्र्याचं आहे. पण पालकमंत्र्यांनी ह्यांनी एकदा हे काम केलं नाही. यांनी कायम फोडाफोडीचं राजकारण, पैसे वाटणे, पैसा फेकणे, विरोधक बी आपल्याशी करणे, सत्ताधारी बी आपल्याशी करणे, हा कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये चालू आहे. खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचं सगळ्यात मोठं नुकसान ही या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. इथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा केलेला आहे. कारण विरोधकाचं काम ही भांडायचं असतं या, पण विरोधक कोण आहे हीच कळलं नाही. आज वसंत नाना एकटाच माणूस आहे, त्यांच्या मागे कोण नगरसेवक, कोण जिल्हा परिषद सदस्य एकही आहे असं मला वाटत नाही. खरे साहेब जर सोडले तरी एकही माणूस त्यांच्या पाठीमागे नाही. वाईट अवस्था आहे. एवढी वाईट अवस्था कधी मला बघायला मिळाली नव्हती या 20-25 वर्षामध्ये. ही अवस्था निर्माण झाली. ज्या लोकांनी विश्वास टाकला त्यांचा पुरा विश्वासघात या लोकांनी केलेला. प्रत्येक जण त्याचं काय ना काय कारण सांगतोय. कोण म्हणतोय वसंत नानाची उमेदवारी आम्हाला विश्वासात न घेता दिली, कोण म्हणते आमच्या मुलाला उमेदवारी शब्द मोहिते पाटलांनी. तुम्हाला ज्यावेळेला उमेदवारी दिली आमदारकीच्या, जिल्हा परिषदच्या, नगरपालिकेच्या, कोणाला विश्वासात घेऊन दिले का? आम्हाला खाली मतदाराला विचारलं ह्याला देऊ द्या का त्याला देऊ द्या का? पक्षापेक्षा कोण मोठा नाही. पक्षाचा आदेश आला की कामाला लागायचं असतं या. पण ही झाली ती कारण सांगायला. प्रत्यक्षात कोण म्हण नाही मला 4 कोटी दिलेत म्हणून मी गेलो भाजपच्या मिटिंगला. हे कोणच म्हण नाही. खरं कोण बोल नाही. बोलतोय वेगळं, प्रत्यक्षात करतोय वेगळंच. ही लबाड भूमिका ही राजकीय मंडळी पैशा मागे लागली आणि यांनाही वाटतंय उद्या पैसा फेकून राजकारणात यायचं. त्यामुळे राजकारण नासले अक्षरशः. भयान अवस्था झाली. सामान्याचं कोणालाही देणं घेणं पडलं नाही. आणि सामान्यासाठी मुचकी लोक राहिली त्यात आवाज उठवायला. एवढी वाईट अवस्था झाली सामान्य माणसाची. त्यातलेच काही आमदार पंढरपूरच्या जे आंदोलन चालू रोहित पवारांचं, तिथे स्टेजवरती येऊन सांगतात की भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांसाठी काय दिलं नाही, कर्जमाफी केली नाही. त्यांचा तर कहरच केलाय त्यांनी. ती म्हणते सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मी तिथं विधान भवनात प्रश्न मांडले आणि इकडे भाजपला मतदान करताय. काय तुमच्या प्रश्न मांडण्याला अर्थ राहिला? त्या स्टेजवर त्या रोहित पवार देखत त्यांच्या समोर म्हणताय माझं जमलं तर जमलं नाही तर उडत गेलं. ही भाषा असते आमदारांची. काय बोललं पाहिजे आमदारानं? कुणासमोर बोलतोय आपण? आंदोलन कुठलं चालू आहे? शेतकऱ्याचा विषय चालू आहे. तुम्ही बोलताय काय, करताय का? म्हणजे तुम्हाला काय पडलं नाही? तुम्हाला तुमच्या राजकारणातच पडले. ही अवस्था जर असेल तर कशाला शेतकरी सरळ मनानं आम्ही भाजपमध्ये गेलोय, माझं असं भाजपनं भागवलंय, मला 2-4 कोट कारखान्याला दिले ते, मला 2-3 वैयक्तिक दिले ते, आमच्या सगळ्या त्यांना बॉडीला सगळ्या दिल्या ते, मी चाललोय मनानं स्पष्ट. कशाला काय? ती काय माहित नाही का कोणा? सगळ्याला माहित आहे. फक्त बोलत नाही माझ्यासारखा एखादा बोलतो या आणि बाकी बोलत नाही, एवढाच फरक आहे. सगळ्याला माहित आहे यांचं धंदा कोणाच काय येते काय. सगळे आमदार आहे. त्या माळशिरसचा आमदार म्हणतोय माझा केसानं गळा कापला. का मोहिते पाटील नसतं निवडून आला असता का? डिपॉझिट तर राहिला असतं का? म्हणजे काय माणसं एवढी जेवढी माणसं निवडून आणली आणि जेवढ्यासाठी प्रयत्न केला
तेवढी सगळी उलट्या काळजाई निघाली. आज भारतीय जनता पार्टीचे सगळे आमदार एक निष्ठा म्हणून त्यांच्या सोबत आहेत. स्वतः परिचारक देखील ज्यांना उमेदवारी देणार होते अहो ज्यांची विरोधात तुम्ही बघा, यांना ही समोरच्या विरोधकाच बघ नाही ती, ज्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती त्या माणसाला उमेदवारी डावलली. प्रशांत परिचारक माजी आमदार, त्यांनी उलटा प्रचार केला का? त्यांनी दुसऱ्या पक्षाला मदत केली का? अजिबात नाही. मग ती कशी पक्षाचा आदेश पाळते ती? आता तुम्ही का पाळत नाही? म्हणजे तुम्ही पक्षाचा आणि ह्याचं देणं घेणं नाही, तुम्हाला गांधी बाबाचं देणं घेणं नाही. गांधी बाबा काय भीतीचं वातावरण आहे. गांधी बाबा आहे, भीती कुणाला नाही, बारकं पोरग सो कुणाला भेट नाही. आता लोकशाही आहे, तुम्ही आहे सगळी. कोण काय बोललं ईडी सीडी, मग तुम्ही खायच कशाला? तुम्ही खाल्ल्यावर ईडीला भेटाल, ज्यांनी खाल्लंच नाही कशाला भेटी ईडी? बरं भेटते ती, मग मध्ये तुम्ही आमदारकी वेळेला भेट नाही. तिथं पवार साहेब चालतंय, तिथं तुतारी चालतीये, तिथं राष्ट्रवादी चालतीये, आणि निवडून आल्यावरच पुणे चालत नाही काय? पवार साहेबांना आणि मतदारांना फसवले असं वाटतंय. 100% लय मोठा विश्वासघात केलाय, सगळ्यात मोठा विश्वासघात केलाय. आणि पुण्यावरून म्हणता आम्ही स्वाभिमानी आहे. काय राव, तुम्ही असली स्वाभिमानी माणसं असतील म्हणजे हे सगळं झूट बात आहे. ही कसंही बोलायचं आणि सामान्य माणसाला येड्यात काढायला धंदा यांनी लावला. ही कार्ड लई दिवस चालणार नाही, ही फुगा आहे, ही फुटणार आहे. बोथऱ्याचा फुगा फुटला, आता बोथऱ्या पळून गेलाय, बिल दिन आहे कोणाची काय नाही. ही असली फुगे माणसं लई दिवस टिकत नसते. ज्या अशी भमसाक बोलते ती, जे अशी लबाड्या करून मत इकात घेऊन पैसे खाऊन भ्रष्टाचार करून पुढे आलेली कधीच जास्त दिवस टिकत नसते. तेवढ्या पुरतं टिकते ती आणि त्यांचा काळ संपतो लगेच.